मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. इंडिया वर्सेस श्रीलंका आजचा तिसरा दिवस संपला. इंडिया डॉमिनेट करते या टेस्टला पूर्णपणे. इंडियाने पहिले इनिंगला 462 केल्यावर काल त्यांची फर्स्ट इनिंग श्रीलंकेची 282ला ऑल आऊट केले इंडियाने. सोनल करून आहे त्यांचा एक प्लेयर जो अंडर 19मधून आला वाटतं. ही टीम बरोबर इंडियाबरोबर खेळला तो आणि त्याने तिकडे पण चांगली बॅटिंग केली होती. कॅप्टन होता, त्यांनी 100 केले आणि डिक्वेलाने काहीतरी 82. त्या दोघांचेच स्कोर होता, त्याच्यामुळे हे लोक 282 करू शकले. त्याच्यामध्ये 4 विकेट घेतले मानव सुतार डेब्यूमध्ये, 3 जडेजा, बाकी सगळ्यांना एक सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव. अशा प्रकारे इंडियाची आज दुसरी इनिंग चालू झाली. इंडिया 193ला ऑल आऊट झाली. पिचच तसं झालं आहे, आता स्पिनिंग झालं आहे. पण त्याच्यामध्ये पण 4 विकेट फर्नांडोने घेतले, त्याचा फास्ट बॉलर. 3 विकेट तो प्रभात जयसूर्या करून आहे, त्याने 3 विकेट घेतले आणि अजून एक बॉलर आहे, त्यांनी 2 घेतले. आणि श्रीलंकेची दुसरी इनिंग पण चालू झाली संध्याकाळी आणि 4 विकेट गेले त्यांचे 84ला. तर उद्या आपल्याला फक्त 6 विकेट काढायचे आहेत. आपण मॅच जिंकू. पाऊस नाही झाला पाहिजे तर आरामात ही मॅच जिंकू. 4मध्ये 2 विकेट मानव सुतार, एक प्रसिद्ध कृष्णा आणि एक सिराज. तर मानव सुतारसाठी चांगली गेली आहे ही मॅच. टोटल अजूनपर्यंत त्याचे 6 विकेट झाले आणि बॅटिंग पण त्यांनी मोठा स्कोर नाही केला. 10, 15, 20 रन काहीतरी, एकदा 15 आणि 12 असं काहीतरी आहे. पण ते टेलेंडरसारखं नाही, प्रॉपर खेळतो तो. म्हणजे थोडाफार अश्विनसारखा आहे त्याची बॅटिंग. म्हणजे चांगलं खेळू शकतो तो अजून, जसा एक्सपिरियन्स मिळेल त्याला. तर चांगलं फाईंड आहे ते. एक बॉलिंग चांगली टाकली त्याने. आता उद्या बघूया जडेजा, कुलदीप आणि तो मानव सुतार मिळून किती लवकर श्रीलंकेला ऑल आऊट करतात आणि आपण ही टेस्ट मॅच जिंकतो आहे. श्रीलंकेची टीम नवीन आहे, सगळी यंग पोरं आहेत, पण त्यांच्या बॉलिंग इन एक्सपिरियन्सपणा दिसते. बॅटिंगमध्ये पण आहे थोडं. धनंजय डिसिल्वा जो कॅप्टन आहे, एवढा जास्त नाही एक्सपिरियन्स, पण तरी बऱ्यापैकी खेळला आहे. चंदिमल आहे, तो कामिंदू आहे, परत डिक्वेला आहे, हे थोडे जुने प्लेयर आहेत. त्यानंतर सोनल करून जो आहे बॅट्समन, तो चांगलाच आहे बॅट्समन. मला वाटतं तो फ्युचर त्यांचा कॅप्टन असावा श्रीलंकेचा, कारण त्याच्यात ते पोटेन्शियल दिसतात. तर चांगला प्लेयर आहे तो एक. आणि बॉलिंगमध्ये प्रभात जयसूर्या जो त्यांचा मेन स्पिनर आहे, त्याला पाहिजे तसं अजून विकेट काढता आल्या नाहीत. तर आज त्यांनी 3 विकेट काढल्या, पण 43 रन्स दिलेत. तर उद्यापासून पाकिस्तान वर्सेस इंग्लंडची पण टेस्ट मॅच चालू होणार आहे. त्यांना पण जर काय म्हणतात ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये काय करायचं असेल तर इंग्लंडमध्ये हरवावं लागेल. पण ते खूप मुश्किल काम दिसते, कारण त्यांची टीम पाकिस्तानची सध्या एवढी वीक आहे. ना बॉलर त्यांचे कोण आहेत चांगले, ना बॅट्समन. बाबर आझम जो त्यांचा मेन बॅट्समन किंग म्हटला जातो, त्याच्या पण हाताला काहीतरी फ्रॅक्चर आहे बोटाला, तर तो बहुतेक पहिली टेस्ट नाही खेळणार आहे. तर पाकिस्तानची सध्या परिस्थिती तेवढी चांगली स्ट्रिंग काय पहिली टीम होती यार पाकिस्तानची, मजा नाही येत आता बघायला. सईद अनवर, आमिर सोहेल असे होतं, शाहिद आफ्रिदी, इंजमाम, युसुफ, युनिस, मोईन खान, कामरान अकमल बऱ्यापैकी होता विकेटकीपर, अब्दुल रसाक, अझर महमूद, बॉलर वसीम अक्रम, शोएब अख्तर, वकार. त्याच्यानंतर पण गुल, आसिफ किंवा वहाब हे लोक चांगले होते बॉलर. पण नंतर त्यांची टीम एवढी व्हायला गेली ना की मिसबा होता, पण मिसबाने काय केलं माहिती आहे, त्याने ते पाकिस्तानचे जे आधीचं कल्चरल अग्रेशन, लास्टपर्यंत लढण्याची त्यांची जी एक शैली होती, किंवा पाकिस्तान कुठली पण मॅच कधी पण पलटवेल अशी त्यांना एक टॅग होता त्यांच्यामुळे, तो त्यांनी घालवला. त्याची स्टाईल एकदम टुकू खेळायचा आणि तो लास्टला कुठे म्हणजे T20 आणि ODI होती मारायला जायचा. तर तीच सगळ्या प्लेअरमध्ये येत गेली आणि त्यांनी तसे चांगले प्लेयर तयार नाही केले आपल्या टीममध्ये.
आणि त्याच्यापासून म्हणजे त्याच्या कॅप्टनशिप किंवा त्याच्या जो एरा होता तेव्हापासून पाकिस्तानची टीम खूप खाली 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 खाली. सरफराजच्या वेळेला थोडीशी त्यांनी जी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली ना, तेच त्यांचं सक्सेस होतं. त्याच्यानंतर पाकिस्तानला कधीच काही जिंकता पण नाही आलं ना, त्याच्या जवळ जाता आलं. तर आणि एक वेळ पाकिस्तान म्हणजे बॉलरची फॅक्टरी म्हणजे आज त्यांच्याकडे बॉलर नाही. जे फास्ट बॉलर आहेत सध्या टीममध्ये 135 क्रॉस नाही करू शकत आहे स्पीडमध्ये बोलतो. अब्बास आहे तो दुसरा, काय त्याचं नाव आहे, 2-3 बॉलर नवीन. सगळे 130 मुश्किलने जातात. 131 लास्ट म्हणजे 135. स्पिनर पण तेवढे चांगले. तो साजिद खान आणि एक नुमान अली होता, ते दोघे बरे आहेत. तर त्यातलं तो नुमान अली अजून नाही वाटतं टीममध्ये, पण साजिद खान आहे ठीकठाक आहे. पण त्याचं पण एज खूप आहे, ते 37 ते 38चा आहे तो. तर सध्या अशी परिस्थिती आहे. तर इंग्लंडची टीम खूप स्ट्रॉंग आहे. हॅरी ब्रूक, टकेट, परत जो रूट, बापरे बाप, तो तर सचिन तेंडुलकरच्या रनाच्या जवळ आला आहे. वर्ल्ड रेकॉर्ड बनवणार असं बहुतेक वाटतं आहे. तो बहुतेक म्हणजे 99% तोडू शकतो, कारण त्याच्याकडे अजून फॉर्म आहे चांगला. मेन म्हणजे फॉर्म आहे चांगला त्याचा, आणि एज अजून त्याचं काहीतरी 35 काय 36च आहे. अजून तो 1.5-2 वर्ष जरी खेळला ना, तर क्रॉस करू शकतो सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड. मोस्ट रन्स तोडू शकतो तो. तर त्यांच्याकडे बॉलर आहे आर्चर आहे, परत वूड आहे, मार्क वूड. तर चांगले आहे बॉलिंग पण त्याचे. स्पिनर चांगले आहेत. बिल जॅक, रहमान करून येतो स्पिनर, तो पण चांगला आहे ऑलराऊंडर. तर टफ फाईट आहे पाकिस्तानला तिकडे जिंकणं इंग्लंडमध्ये. बघू काय करतात तरीसुद्धा. तसंच आता बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाची पण जी सेकंड टेस्ट आहे त्याच्याकडे पण सगळ्यांचं लक्ष आहे की आता बांगलादेश अजून कसं चांगलं खेळते की ऑस्ट्रेलिया त्यांना खाली नेते किंवा आपलं कमबॅक करते. बघण्यासारखी होईल मॅच ती पण. तर सध्या सगळीकडे टेस्टच चालू आहे. T20 ODI नाही कुठे चालू आहे. तर दोघांचा टेस्ट बघण्याचा इंटरेस्ट खूप कमी असतो. सॉरी. तरीसुद्धा मला तर आवडतं. मला काय तर 24 तास 12 तास तर बघता येत नाही, पण जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मॅच स्कोअर बघतोच. आणि मजा येते टेस्टमध्ये पण. असं नाही की बोरिंग आहे. जेव्हा एखादा बॉलर चांगला स्पेल टाकत होतो तेव्हा बॅट्समन कसं सर्वाईव्ह करतात किंवा कसे विकेट जातात, ते पण एक खूप मस्त तो फेज असतो बघण्यासारखा. किंवा कधी काय होतं, सिच्युएशनप्रमाणे विकेट गेलेले असतात तेव्हा बॅट्समन पण एकदम डिफेन्स आणि एवढा स्ट्रॉंग डिफेन्स करतात की बॉलिंग एवढी चांगली होते, पण डिफेन्स पण तेवढा चांगला होतो. ते पण एक हेच आहे, म्हणजे काय होतं, द्वंद्वच आहे ना बॉलर आणि बॅट्समॅनचं, की तो चांगले बॉल टाकतो आहे, आऊट होणार आहे, तरी बॅट्समन त्यांना कसा खेळतो आहे. किंवा जेव्हा सिच्युएशन अशी असते की समोरच्याला टार्गेट द्यायचा वेळ कमी आहे तेव्हा फास्ट खेळलं 20-20 स्टाईलमध्ये पण खेळतात. तर त्या फेज बघायला मजा येते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. गुड नाईट.